सर्वस्वी सन्ने वचन करीते सो. मी आता पांडवांना कौरवांना मारण्यासाठी भेट होतो, पण आता माझ्या पाठचा पाठीवर भाऊ जन्माला आलेला त्या धर्मराजाला मारायचं नष्ट मोह स्मृतीला. माझ्या अंतःकरणाचा मोह होता तो फार मुळासह निघून गेला. झाड केव्हा उगत नाही, वर तोडल्याच्या नंतर का बुडापासून मुळ्या काढल्याच्या नंतर. ज्ञानोबा म्हणतात वळी वळी वरी वरी पाले फोडीचे नातही मुळे उदर घालीचे. वरवरचे पाले तोडले खाली पडला पाणी घातलं तर झाड ते गोपावतं. मग ते झाड नाही स्वावत असं वाटत असेल तर त्या झाडाच्या मुळ्या फोडून काढल्या पाहिजे. एकदा मूळ नष्ट झालं ना की ते झाड जमिनीत. तसं अर्जुनाचे अंतःकरणात जो मोह होता, हे माझे मी यांचा आहे, हे सर्व अर्जुनाचे अंतःकरणातला मोह करुणा दया ही निघून गेली. नष्ट मुळा स्मृती. मला जी स्मृती झाली तो भ्रम झाला होता, जो लोभ झाला होता, आता तो लोभ सहकुटुंब सहपरिवार एखाद्याने भाडेकरू ठेवलेला आहे आणि भाडेकरू हाकलून देत असताना नवरा बायकोला हाकलून देतो का सर्वांना? त्याच्या पसाऱ्यासह मुला बाळासह तो काढून देतो. तसा माझ्या अंतःकरणातला जो मोह होता ना, तो मोह सहकुटुंब सहपरिवार निघून गेला. या रूपे सोनत पुढे हे बहुत पुन्हा शेवटच्या चरणात तुकोबा आहे करोडे महाराज एक सांगा आहे तू कामाने धर्म संसाप आहे तुका म्हणजे धर्म संसापने केला नारायणे देवाचा अवतार असतो. देवाचा अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार. देवन भक्त एकच असतात. पती पत्नी दोन असतात का एक असतात? होय मावश सर्वांनाच येते. पती पत्नी दोन असतात का एकच असतात? बोला ना काहीतरी. येस म्हणा नाही तर नो म्हणा. बर तिरुसरचा आगळा असावा पती पत्नीचा का छत्रीचा असावा? पांढऱ्या साडीवाले मावशी आकडा कसा असावा जाऊ द्या. तिरुसरचा असावा का 36चा असावा? 63चा असावा 36चा नसतो. 36चा आकडा म्हणला की संसार. तसा देवाचा आणि भक्ताचा एक विचार आहे. फक्त देवाशी अवतार आणि भक्ताशी तसं पती पत्नीचा एक विचार आहे. ज्या संसारात पती पत्नीचा एक विचार नसेल त्या संसाराचं काही. ज्या पती पत्नीचा संसारात विचार आहे त्या संसाराला जोड नाही म्हणायचं. आमचे किसन एक विचार असं. दोन पाय पण चालणं कसं आहे? दोन पाय चालणं कसं आहे? एक आहे. नाही तर दोन पाय एक म्हणला मला पूर्वेकडे जायचं आणि एक म्हणला पश्चिमेकडे जायचं, जमल का? दोन होत आहे पण बोलणं कसं आहे? एकच आहे. तसंच संसार असं होतो. भगवान